चांदवड नगर परिषदेच्या निवडणुकांचं राजकीय वातावरण तापत असताना आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीनं प्रचाराचा भव्य शुभारंभ उत्साहात पार पडला। शहरातील आठवडी बाजार तळ परिसरातील मारुती मंदिरात गटाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत नारळ फोडून प्रचार मोहिमेची सुरुवात करण्यात आली। यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते, शिवसैनिक, नागरिक उपस्थित होते। शिवसेना जिंदाबाद या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला। यानंतर उमेदवारांनी शहरातील विविध प्रभागात भेटी देत प्रचाराची सुरुवात केली। स्थानिक हिताच्या अनेक प्रश्नांवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट काम करणार असल्याचं पदाधिकाऱ्यांनी म्हटलं आहे। आगामी निवडणुकीत नागरिकांनी मोठ्या संख्येने मतदान करून परिवर्तनाला पाठिंबा द्यावा असे आवाहन या प्रसंगी करण्यात आलं आहे। शंभूराजे खेडे, फैयाज खान, त्यानंतर अर्चनाताई कुरकर, त्यानंतर गौरीताई पवार, आदरणीय नानी अनिताताई खैरनार, त्यानंतर तुमच्या वहिनी राजश्री प्रजापत, त्यानंतर राजूबाई वाघ, हे सगळे उमेदवार आज या ठिकाणी आपल्या या चांदवड शहराच्या निवडणुकीमध्ये आपल्या पक्षाच्या वतीने उमेदवारी करत आहेत आणि त्यांचा आज खऱ्या अर्थानं प्रचाराचा शुभारंभ एका प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी आपण करतो। माझ्या अगोदर विलासरावांनी अनेक गोष्टी सांगितल्या। खऱ्या अर्थानं या ठिकाणी मी राजकीय भाषण करणार, परंतु आपण सगळे कार्यकर्ते म्हणून या ठिकाणी काम करणारा उमेदवार आणि म्हणून आपल्या हातामध्ये आता फक्त 5 दिवस राहिले, 4 दिवस प्रचाराचे, आणि म्हणून या 4 दिवसामध्ये आपल्याला राहिलेल्या प्रत्येक मतदारापर्यंत या ठिकाणी पोहोचायचं। काही ठिकाणी उमेदवार पोहोचू शकत नसेल तर त्याच्या पाठीमागे आपल्याला सगळ्या कार्यकर्त्यांना जायचं, कारण प्रचारामध्ये फिरत असताना आपण आपलं काम या ठिकाणी प्रत्येक मतदाराला पटवून द्यायचं। याच्यापूर्वी 5 वर्षामध्ये चांदवड शहरामध्ये आपण जर बघितलं तर खऱ्या अर्थानं 10 वर्षापूर्वीची निवडणूक झाली, ती निवडणूक देखील आपण वेगवेगळ्या पक्षाच्या माध्यमातून लढलो होतो। आपण ती निवडणूक स्वतंत्र लढलो होतो आणि ती निवडणूक लढत असताना आपले 3 नगरसेवक त्यावेळेस निवडून आले। त्या 3 नगरसेवकांच्या मध्ये एक नगरसेवक प्रामाणिक राहिला, बाकीचे आपल्याला सोडून गेले, तो भाग जाऊ द्या, त्यांचं त्यांना लग लागलं। परंतु त्या 3 वर्षामध्ये, त्या 5 वर्षामध्ये जी काही कामं या नगर परिषदेच्या माध्यमातून झाली, सांगण्याचं तात्पर्य असं आहे की आपण त्यावेळेस वेगवेगळे निवडून आलो, परंतु शहराच्या विकासासाठी आपण भारतीय जनता पार्टी बरोबर युती केली आणि त्यांचा नगराध्यक्ष आणि आपल्या पक्षाचा उपनगराध्यक्ष म्हणून आपण त्या ठिकाणी तर आज जे काही भारतीय जनता पार्टीचे लोक आम्ही हे केलं, आम्ही ते केलं, हे जेव्हा मोठ्या दिमागाने या ठिकाणी सांगतात, तर मला त्याला सांगायचं आहे की आम्ही तुमच्या बरोबर होतो म्हणून तुम्ही 5 वर्षाची कामं करू शकता। आम्ही जर तुमच्या बरोबर नसतो तर ती कामं तुम्ही कुठून करून दाखवली असते, आणि म्हणून नाही थोडी मनाची तरी ठेवा आणि हेही सांगा की शिवसेना आमच्या सोबत होती आणि म्हणून आम्ही हे काम करू शकतो। एकटा भारतीय जनता पार्टीचा वाटा त्या 5 वर्षाच्या कामामध्ये निश्चितपणे नाही, कारण त्याला शिवसेना त्यांच्या सोबत होती, त्यांचा नगराध्यक्ष शिवसेनेने केला आणि म्हणून खऱ्या अर्थाने ते कामं ते करतायत। म्हणजे त्या कामांमध्ये आपलाही वाटा आहे, आपलाही हिस्सा आहे, हे खऱ्या अर्थाने आपण लोकांना या ठिकाणी पटवून दिलं। जी पाणी पुरवठा योजना असेल, अजूनही काही त्या 5 वर्षाच्या ज्या मोठ्या कामांच्या, छोट्या कामांच्या मंजुरी असतील, ते कुणाच्या बरोबर तुम्ही मिळवले आणि आम्ही बरोबर होतो म्हणून तुम्हाला खऱ्या अर्थाने सत्ता मिळाली आणि त्या सत्तेत आज तुम्ही लोकांना देखील सांगा ही लोक आमच्या त्या काळात बरोबर होती, यांचाही त्या सत्तेमध्ये या ठिकाणी त्या चांगल्या कामांच्या मध्ये आमचाही वाटा आहे। आणि म्हणून तुम्हाला मला सांगायचं की आपल्या उमेदवारांकडे जर आपण या ठिकाणी बघितलं, सर्वसामान्य कुटुंबातले उमेदवार आपले म्हणजे वंदनीय शिवसेना प्रमुखांना अभिप्रेत असणाऱ्या शिवसैनिक आज उमेदवारी करतो। एकीकडे जर आपण बघितलं तर अनेक लोकांना उमेदवारी मिळाली नाही आणि त्यांच्याकडे उमेदवारी देताना क्रायटेरिया जर काय लावला असेल तर त्या उमेदवाराची आर्थिक परिस्थिती पाहिजे असेल, त्या उमेदवाराचा आर्थिक परिस्थिती पाहिजे असेल, किंवा तो उमेदवार कोणत्या घरातला आहे, कोणत्या कुटुंबातला आहे, कशा परिस्थितीतला आहे, हे पाहून त्यांनी उमेदवारी दिली असेल। आपल्याकडे भलेही उमेदवार पैशावाले नसतील, परंतु खऱ्या अर्थानं या शहराच्या विकासासाठी तळमळीने काम करणारे उमेदवार खऱ्या अर्थाने म्हणजे मागची 5 वर्ष जर आपण बघितली, जेव्हापासून प्रशासक या नगर परिषदेवरती बसला
तेव्हापासून जनतेला जर खऱ्या अर्थाने अडचणी आल्या असतील आणि जनतेचा आवाज जर कोणी उठावा असेल तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या या प्रमुख लोकांनी या ठिकाणी उठवलं, हे खऱ्या अर्थाने मला सांगायचं हे वास्तव आहे. तुम्ही बघा मागच्या 5 वर्षामध्ये सत्ताधारी असतील किंवा विरोधक असतील तर त्यांच्या पैकी कोण आंदोलन, मला एक तरी नाव असं दाखवा आजच्या उमेदवारांच्या मध्ये की एकाने तरी नगर परिषदेच्या विरोधामध्ये आंदोलन केलं. म्हणून मी स्वाभिमानानं सांगेल त्या ठिकाणी आमचे शिवसैनिक आंदोलन करत होते आणि त्या अडचणी लोकांना येत होते त्याच्या विरोधामध्ये ठामपणे नगर परिषदेच्या विरोधामध्ये अनेक प्रश्न असतील. जे वीज मीटर बसवले त्या वीज मीटरांचा प्रश्न असेल, पाणी पुरवठ्याची पाणीपट्टी वाढवली तिचा प्रश्न असेल, कितीतरी प्रश्न, गटारांचे प्रश्न असतील, घाणीचे ज्या ठिकाणी साम्राज्य वाढलं त्या ठिकाणचे प्रश्न असतील, हे प्रश्न खऱ्या अर्थानं मांडणारे आपले शिवसैनिक होते. मला एक तरी आजच्या उमेदवारांपैकी उभा असलेला एक तरी उमेदवार असा दाखवा की ज्याने खऱ्या अर्थानं या सत्तेच्या विरोधामध्ये त्या ठिकाणी आंदोलन केलं आणि जनतेला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला. तो जर कोणी केला असेल तो आमच्या शिवसैनिकांनी केला. म्हणून खऱ्या अर्थानं आपल्याला ही निवडणूक अतिशय महत्वाची. ही निवडणूक जनतेने हातात घेतलेली निवडणूक दिसते. एकीकडं जनता वेगळ्या विचारत आहे परंतु आपण जनतेपर्यंत किती प्रमाणात पोहोचतो हे महत्वाचं. जनतेला तुमच्या आधाराची गरज आहे. जनता अलीकडच्या काळामध्ये ज्या काही राजकीय घडामोडी चालल्या यांना वैतागलेली आहे आणि म्हणून त्यांना चांगल्या आधाराची गरज आहे. तो आधार जर तुम्ही देऊ शकत असेल तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष देऊ शकतो. या उद्देशाने आपल्याला या निवडणुकीला बांधवांना या ठिकाणी सामोरं जायचं. म्हणून मला तुम्हाला विनंती करायची की आपल्या हातात दिवस कमी, सगळे उमेदवार जर आपण बघितले, मी सांगितलं काल परवा जर तुम्ही एका नगर परिषदेमध्ये एका मोठ्या मंत्र्याचं भाषण ऐकलं असेल आणि त्याला न राहून सांगावं लागलं की माझ्यासारखा रिक्षावाला लोकांनी शिवसेना प्रमुखांनी मंत्री केला, आमदार केला, मंत्री केला, नारायण राणेंसारखा कोंबडी विकणारा माणूस मुख्यमंत्री केला आणि अजून कोणाचं तरी नाव त्या ठिकाणी घेतलं. बांधवांनो, मला या अभिमानानं सांगावं असं वाटतं, फैयाज खानचा व्यवसाय काय, ट्रकचा व्यवसाय, आमच्या शंभूचा व्यवसाय काय हो, बांबू बनवण्याचं दुकान आहे, आमच्या अर्चनाताई साध्या गृहिणी आहे, आमच्या गौरीताई त्या साध्या गृहिणी आहे, त्यानंतर अनिताताई, जरी आज अनिताताई उमेदवारी करत असते पण आमचा कुटुंब घेणार हा रिक्षावाला उमेदवार आहे. आमच्या वशिमच्या मम्मी जरी उमेदवारी करत आमचा वशिम काय व्यवसाय करतो, फोटोग्राफीचा व्यवसाय करतो. आमचा बाळूबागच्या पत्नी जरी उद्या असते बाळूबागचा व्यवसाय किंवा मजुरी करणारा माणूस आहे. मग बाळूबागनं मला खऱ्या अर्थानं सांगायचं या चालवडकरांना का उमेदवार आणि सगळ्यात महत्वाचं आमची उमेदवारी ही निष्ठावंतांना आहे. म्हणून एक स्वाभिमानानं सांगेल आम्ही सगळ्या निष्ठावंतांना उमेदवारी ही लोक सगळी निष्ठावंतांचा व्यासपीठ आहे. अन्यथा समोर काय चाललंय ते तुम्ही बघा, ते तुम्ही चांदोडकरांना पटवून द्या की आमची निष्ठा ही अनेक वर्ष एकाच पक्षाशी आहे, एकाच झेंड्याशी आहे आणि म्हणून आम्ही तुम्हाला सांगतो शाश्वत विकास जर कोणी करू शकत असेल तर ते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष करेल, आमचे उमेदवार करतील. हेच खऱ्या अर्थाने येत्या 5 दिवसामध्ये आपण लोकांना पटवून द्या आणि आपल्या सगळ्या उमेदवारांना विजयी करण्यासाठी एक मताला एक दिलं आपण आजपासून सुरुवात करूया. हीच एक अपेक्षा या ठिकाणी आपल्या सगळ्यांच्याकडून व्यक्त करतो. सगळ्या उमेदवारांना या निवडणुकीसाठी शुभेच्छा देतो आणि आजपासून 4 दिवस प्रत्येकाने आपली सगळी कामं विसरू आणि या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी आपण सगळे प्रयत्न करूया. एवढंच या प्रसंगी सांगतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. भू घातलेल्या चांदवड नगर परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्तानं आज चांदवड हनुमान मंदिर येथे एक प्रचाराचा नारळ वाढवण्याचा कार्यक्रम आज आम्ही घेतला. चांदवड शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीने नगरसेवक पदासाठी 8 उमेदवार आणि नगराध्यक्ष पदासाठी 1 उमेदवार असे अधिकृत 8+1 असे 9 उमेदवार आमचे चांदवड नगर परिषदेसाठी आज निवडणुकीसाठी उभे आहे. चांदवड शहरामध्ये जी विकास कामे मागच्या काळात झाली, ज्यावेळेस भारतीय जनता पार्टीची सत्ता होती त्यावेळेस नगराध्यक्ष भारतीय जनता पार्टीचा आणि उपनगराध्यक्ष हा शिवसेनेचा होता. त्यामुळे भाजप जे म्हणतंय त्या चांदवडमध्ये शहरामध्ये जो विकास झाला आहे तो विकास आमच्याचमुळे झाला आहे. परंतु असं न होता त्यावेळेस शिवसेनासुद्धा
त्यांच्या खांद्याला खांदा लावून या चांदोड शहराच्या विकासामध्ये सहभागी होती। नंतरच्या काळामध्ये पक्षफुटीनंतर काही लोक इकडे तिकडे गेले असतील, परंतु चांदोडचा शिवसैनिक, निष्ठावंत शिवसैनिक आजही आहे त्याच ठिकाणी आहे आणि अतिशय जोमाने ह्या निवडणुकीत सहभाग होऊन ही निवडणूक लढवण्याचं काम ही शिवसेना करत आहे। आणि वेळोवेळी चांदोड शहराचे जे प्रश्न असतील, जनतेच्या अडीअडचणी असतील, या अडचणी सोडवण्याचं काम, वेळोवेळी आंदोलनं करून या अडचणी सोडवण्याचं काम या चांदोडमधील शिवसैनिकांनी केलं आहे। त्यामुळे चांदोड शहरातील सर्व मतदार बंधूंना मी आवाहन करतो की चांदोडमधल्या जे शिवसेनेचे अधिकृत उमेदवार आहे यांना मशाल निशाणीसमोर बटन दाबून यांना प्रचंड मतांनी विजयी करावं असं मी चांदोड शहरातील मतदारांना आवाहन करतो। जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी। उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी धनंजय पाटील, चांदोड।